बघूया 100% बातम्या। राज्यात शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या गटात वर्धापन दिनावरून सामना रंगल्याचं सगळ्यांनी बघितलं। दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले। मात्र वर्धापन दिनाच्या नंतर दुसऱ्या दिवशी या दोन्ही पक्षात आणखी नवा सामना रंगला। एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी गेले वर्षी 20 जूनला सुरत मार्गे गुवाहाटीला गेले। शिंदेंच्या या बंडाला 1 वर्ष पूर्ण झालं। मात्र त्यावरूनच सत्ताधारी शिवसेना आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगलाय। ठाकरे गटाने मंगळवारी राज्यभर गद्दार दिन साजरा करत शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला। दुसरीकडे सत्ताधारी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला, तर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं स्वाभिमान दिन साजरा केला। जागतिक गद्दार दिन आम्ही मागणीच केलेली आहे संजय राऊतांनी। काय कोण केली योनोकडे का कोणाकडे करतात। आमच्यासाठी हा बाळासाहेबांचा स्वाभिमान आम्ही जो जपला तो स्वाभिमान दिन आहे आणि ज्यांनी मतदारांची गद्दारी केली त्यांच्यासाठी गद्दार दिन आहे। गद्दार दिन आणि स्वाभिमान दिनावरून सत्ताधारी आणि ठाकरे गटात राजकारण रंगलं। मात्र कोण गद्दार आणि कोण स्वाभिमानी याचा फैसला मतदार निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहेत। राज्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोप रोज होत आहेत, आपण सगळेजण बघतोय। मात्र आरोप प्रत्यारोप करताना सगळ्या पातळ्या सुद्धा सोडल्या जातात। आता राजकारणात संयुक्त राष्ट्र संघाला सुद्धा खेचण्याची गरज काय, सवाल। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली वर्षी 20 जून रोजी बंड केलं होतं। त्यामुळे 20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा व्हावा असं ठाकरे गटानं म्हटलं। या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी संयुक्त राष्ट्राला पत्र लिहिलं। ठाकरे गटाच्या याच पत्राला आता भाजपनं प्रत्युत्तर दिलंय। नितेश राणेंनीही संयुक्त राष्ट्र संघाला पत्र लिहिलंय। उद्धव ठाकरेंचा जन्मदिवस म्हणजे 27 जुलै हा देशद्रोही दिवस म्हणून साजरा करावा अशी मागणी राणेंनी पत्रात केली आहे। प्रधानमंत्र्यांसह आपल्या कळवलंय की 20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिवस म्हणून दिन म्हणून साजरा करण्याची आपण घोषणा करा। 27 जुलै या दिवशी उद्धव ठाकरेंचा जन्म झाला। त्या दिवशी देशद्रोही दिवस म्हणून साजरा करण्यात यावा। गद्दार आणि देशद्रोही म्हणत नेते मंडळी राजकारण करत राहतील आणि विकासाचे मुद्दे याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष होत असल्याची सामान्यांची भावना आहे। वर्धापन दिन सोहळ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर टीका केल्याचं दिसलं। याला प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आलेल्या जुन्या नोटिसीचा दाखला देत निशाणा साधला। रविवारचं शिबिर आणि सोमवारच्या शिवसेना वर्धापन दिनाच्या सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदी शहांवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट ठाकरेंना आलेल्या नोटीसचा उल्लेख करत जोरदार निशाणा साधला। एक नोटीस आल्यावर ठाकरे मोदींकडे धावत गेल्याचा टोला शिंदेंनी वर्धापन दिनाच्या भाषणातून लगावला। जेव्हा एक नोटीस आली होती तेव्हा लेंडी पातळ झाली आणि गेला तिकडे भेटायला मोदी साहेबांना। शिष्टमंडळ ठेवलं बाहेर आणि शिष्टाई गेली आत। मुख्यमंत्र्यांनी आता नोटिसीचा मुद्दा काढल्यानंतर त्यांच्या टीकेला ठाकरे गटाच्या वतीनं चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। एक बरं केलं की त्याच्यामुळे मला असं कळलं की विदेश सातत्याने दिल्लीला खात होतात, मग त्यांना रोज नोटीस येत असते। एकनाथ शिंदेना नुसतं डोळे वाटारले ईडीने तर पळून गेले आणि पक्षांतर कुठल्या नोटीसच्या गोष्टी करतायत। सत्ताधारी आणि विरोधकांच्या या आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यात पुन्हा एकदा तपास यंत्रणांवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला मंजुरी दिली आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधारी ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर 2019 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये 12,024 कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचा अहवाल कॅगनं दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करायला मंजुरी दिली आहे। एसआयटी तपासावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे। 15-20 वर्ष त्यांनी मुंबई महापालिकेच्या पैशावर डल्ला मारला, दरोडा टाकला, त्याच्यावर कॅगने ताशेरे ओढलेले आहेत। एसआयटी नेमलेली आहे। कुठेही भ्रष्टाचार झालेला नाहीये। एकूणच या चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते याला स्वतःच चोर चोर ओरडलं म्हणजे लोक तुम्हाला त्यामुळे ओरडणाऱ्या सोडून दुसऱ्याकडे बघतात। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत पालिकेतील अनियमिततेबाबत ठपका ठेवणारा कॅगचा रिपोर्ट आणि त्यावर एसआयटीचा तपास हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिका निवडणूक सर्व पक्षासाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे। मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात घेण्यासाठी सर्व पक्षांनी आतापासून कंबर कसली आहे।
त्यामुळे आता मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय. शिवसेना ठाकरे गट येत्या 1 जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेत्यांसह आदित्य ठाकरे करतील अशी घोषणा माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबई मनपाच्या ठेवी म्हणजे जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. या मोर्चावर मुख्यमंत्री शिंदेंनी टीका केली आहे. या महापालिकेतल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलैला शिवसेना महापालिकेवरती विराट मोर्चा काढणार आहे. दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणं ही त्यांना शोभत नाही. मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचारावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप रंगलेत. आता मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत शक्ती प्रदर्शनाची तयारी ठाकरे गटानं सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला. पण शिरसाटांच्या या आरोपानंतर राष्ट्रवादीनं त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे शिरसाटांच्या आरोपात तथ्य किती हे अस्पष्ट असलं तरी त्यांच्या आरोपामुळे राजकारण मात्र तापल्याचं पाहायला मिळतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सरकारला नेहमी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. पण ते जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा आरोप शिंदेंच्या शिवसेनेने केलाय. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी हा गौप्यस्फोट केलाय. आता संजय शिरसाटांनी आरोप केल्यानंतर जयंत पाटील यांनी तर थेट शिरसाटांच्या क्रेडिबिलिटीवर सवाल उपस्थित केलाय. जयंत पाटलांच्या समर्थनार्थ पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे सुद्धा मैदानात उतरल्या. नाही, आमच्या संपर्कात नाही. ते भाजपमध्ये जातील, ते भाजपमध्ये जातील, निश्चित भाजपमध्ये जातील. ते शरद पवार साहेबांनी राजीनामा दिला त्याचं नव्हतं, त्याचं दुःख नव्हतं. त्यांना माहिती की आपल्याला पक्षामध्ये काय त्रास होणार आहे. संजय शिरसाटपेक्षा माझी क्रेडिबिलिटी जरा जास्त असेल नाही का. शिरसाटांच्या दाव्यावर राष्ट्रवादीनं ताकदीनं पलटवार केलाय. त्यामुळे आता तरी या वावड्यात थांबतात की शिरसाट नवीन काहीतरी माहिती समोर आणतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे इच्छुकांचे डोळे लागले. आषाढी एकादशीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. अशात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मात्र वेगळा सूर आळवला. राज्याच्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होणार अशी चर्चा आहे. मात्र या निकालाला 2 महिने झाल्यानंतरही अजूनही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. शिंदे फडणवीस सरकारला लवकरच 1 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा सुरू आहे. तर आता सरकारला पाठिंबा देणारे आमदार बच्चू कडू यांनी मात्र वेगळा सूर आळवलाय. कोण बनावं, कोण कुणाला घ्यावं, कुणाला काढावं हा त्यांचाच अधिकार आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तार हे लवकरच होईल. नेहमी सांगत असतो का आता मंत्रिमंडळ 2024 नंतरच होईल, आता होणार नाही. ही क्षमता सध्या सरकारमध्ये नाही आहे. यापूर्वी अनेकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. मात्र या चर्चा हवेत विरल्या. आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्यानं मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल इच्छुकांनी देव पाण्यात ठेवलेत. अहमदनगरच्या गणेशनगर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विखे पाटलांचा मोठा पराभव झालाय आणि या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर बाळासाहेब थोरात, विवेक कोल्हे आणि निलेश लंके यांची विजय मिरवणूक काढण्यात आली. यावेळी झालेल्या विजय सभेत या नेत्यांनी विखेंवर तोफ टाकली आहे. विखे पाटलांनीही विरोधकांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलंय. राज्याचे महसूल मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना आपल्याच बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. गणेशनगर साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे विवेक कोल्हे आणि काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांच्या पॅनलनं विखे पाटलांच्या पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवलाय. कोल्हे थोरातांच्या परिवर्तन पॅनलनं 19 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय. या विजयानंतर बाळासाहेब थोरात, विवेक कोल्हे आणि निलेश लंके यांची विजय मिरवणूक काढण्यात आली. माणसाला पिळून पिळून तुम्ही कशा पद्धतीने सत्ता राबवणार हे भान विसरून काही बनल्याचा टीका करताय. तसं तो आनंद त्याने घेऊ दिला पाहिजे. मला वाटतं त्यात मला काही विजय झाल्याचं नाहीये. वेळ आल्यावर त्याच्या संदर्भात बोलू आपण. गणेश कारखान्यात झालेला पराभव हा विखेंसाठी मोठा धक्का मानला जातोय. तर आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या आशा पल्लवित करणारा हा निकाल ठरणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून एक्सप्रेस रखडली आहे. मान्सून 21 जूनला राज्यामध्ये दाखल झाला जरी असला आता सक्रिय होणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी सुद्धा आता शेतकऱ्यांसह उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिक या सगळ्यांना पावसाच्या आतुरतेनं वाट पाहण्याची वेळ आली. आता मान्सूनबाबत हवामान विभागानं दिलासादायक माहिती दिली आहे.
लवकरच कोकणातून मान्सूनचं मुंबईत आगमन होणार आहे। या संदर्भात मुंबई हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे। आता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे मान्सून आणखीन सक्रिय होणार आहे। पुढच्या 72 तासात मान्सून मुंबई पुणे या शहरात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। रत्नागिरीमध्ये थांबलेला मान्सूनचा प्रवास आता पुढच्या 72 तासात होणार आहे। येत्या 72 तासात मान्सून पुणे, मुंबई, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, कोकण, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राचा भाग व्यापण्याची शक्यता आहे। शुक्रवारपासून मान्सून अधिक सक्रिय होणार आहे। राज्यात 21 ते 23 जून पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर जवळच्या पहिनेतल्या सर्वहरा परिवर्तन केंद्रामध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला। पर्यटकांच्या समोर बळजबरीनं वसतिगृहातील मुलींना नाचवण्यात आल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटते। पालकांच्या तक्रारीनंतर वारिवडे पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यामुळे एकच खळबळ उडाली। पर्यटन स्थळ असलेल्या पहिनेतील 7 नेचर पार्क मधले दृश्य आहे। सध्या इथे काजवा महोत्सव भरवण्यात आला आणि त्याच दरम्यान हा धिंगाणा पाहायला मिळाला। शेजारी सर्वहारा परिवर्तन केंद्र वसतिगृह आहे। या वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना या पर्यटकांसोबत इथल्या संस्थाचालक आणि शिक्षकांनी दमदाटी करून नाचायला सांगितल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। पालकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे। संतप्त पालकांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वारिवडे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट कलम 75 आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास चालू आहे। आम्ही इथे उपलब्ध होतो, त्यामुळे मुलींना सांगितलं, त्यांनी ते करून दाखवलं। आम्ही आमचा अट्टहास नाही, त्यांच्या स्वइच्छेने त्या मुलींनी ते केलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जाते, कारण प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे। एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात तिसरी आलेल्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला। राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला। आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे। राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडलेल्या दर्शना पवार या तरुणीची हत्या झाल्याचं निष्पन्न झालंय। पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून तिची हत्या झाल्याचा अहवाल प्राप्त झालाय। दर्शना पवारच्या डोक्यात आणि संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्यात। यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला। तसंच या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची 5 पथकं तयार करण्यात आली आहेत। दर्शना हिचा मित्र राहुल हंडोरे सोबत ट्रेकिंगला गेली होती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही सकाळी 6:15च्या सुमारास राजगड चढायला जाताना दिसतात, मात्र सकाळी 10 वाजता राहुल एकटाच परतताना दिसला। त्यामुळे या प्रकरणी पोलिसांचा राहुलवर संशय आहे। पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोयता गँगनं दहशत माजवली आहे, तर दिवसाआड कोयता गँगचा धुडगूस घातल्याचं समोर येत आहे। त्यातच पुणे वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिक दहशतीत आहेत। पुण्यात चाललंय तरी काय, हा सवाल उपस्थित केला जातोय। पुण्यात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। रविवारी रात्री वारजेतल्या रामनगर भागात वाहन तोडफोडीची घटना ताजी असताना पुण्यातल्या तळजाई झोपडपट्टीत मंगळवारी पहाटे 3च्या सुमारास गुंडांनी 30 गाड्यांच्या काचा आणि कर्वेनगर भागात 8 गाड्या फोडल्या। त्याचप्रमाणे काहींच्या घरावर दगडफेक करत दरवाजे तोडण्याचाही प्रयत्न केला। यामुळे इथले नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत। केवळ दहशत माजवण्याच्या उद्देशाने ही तोडफोड करण्यात आली। आरोपी हे रामनगर वारजे भागातील आहेत आणि ते नेहमी यांचं आतापर्यंत 2-3 वेळा हा प्रकार झालेला आहे त्यांच्याकडून। मोठ्या प्रमाणावर आम्ही कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलेलं होतं। त्याच्यात हे गुंड घाबरून इकडे पळालेत आणि ह्या भागात त्यांनी वाहनांची तोडफोड केली। या प्रकरणातल्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। मात्र गेल्या काही दिवसात पुण्यात वाहनांच्या तोडफोडीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जाते। पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेले असताना तिथं अनेक नियम पाळण्याचं आवाहन केलं जातं। अनेकदा वाहन चालकांकडून त्याकडे साफ दुर्लक्ष केलं जातं। असंच दुर्लक्ष कधी कधी दुर्घटनेला आमंत्रण देणारं ठरू शकतं। नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यात सावरगाव इथल्या अक्षय पेट्रोल पंपावर बाईकस्वार पेट्रोल भरत असताना विचित्र घटना घडली। पेट्रोल भरायला आलेल्या बाईकस्वार मोबाईलवर आलेला कॉल उचलत असताना अचानक पेट्रोलनं पेट घेतला। पेट्रोल भरणारा वेळीच गाडीवरून उतरला। त्याचप्रमाणे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती। ही आग मोबाईल फोनमुळे लागली की उष्णतेमुळे हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाही। मात्र पेट्रोल पंपावर आले असताना मोबाईलवर बोलणं टाळणं, सिगारेट पिणं टाळणं अशा अनेक बाबी वाहन चालकांनी आणि सहप्रवाशांनी आवर्जून पाळायला हव्यात, हे नक्की। कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। बुधवारी कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे।
कोकण रेल्वेवर बुधवारपासून 3 दिवसांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी 3 दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। सकाळी 7:30 ते 10:30 या कालावधीत 3 तासांचा मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे। या मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 3 गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा थेट परिणाम होणार आहे। गाडी क्रमांक 11003 दादर सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस रोहा ते रत्नागिरी दरम्यान 2.5 तास रोखून ठेवली जाणार आहे। कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस याही गाड्या थांबवल्या जातील। गाडी क्रमांक 16346 तिरुअनंतपुरम सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस, नेत्रावती एक्सप्रेस उडुपी कणकवली विभागादरम्यान 3 तासांसाठी थांबवून ठेवली जाणार आहे। गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी रोड दिवा एक्सप्रेस सावंतवाडी रोड ते कणकवली विभागादरम्यान 30 मिनिटांसाठी रोखून ठेवली जाणार आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिराचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। लोकसभा निवडणुकांच्या आधी हे राम मंदिर खुलं होणार असल्याचं कळतंय। आता रामभक्तांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। अयोध्येतील राम मंदिरातल्या प्राणप्रतिष्ठेची तारीख समोर आली आहे। 15 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 या दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊ शकते। राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी याबद्दल माध्यमांना माहिती दिली आहे। प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवलं जाईल असंही नृपेंद्र मिश्रा यांनी म्हटलंय। प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातील असंही त्यांनी म्हटलंय। 24 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत सर्वसामान्य भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे। परदेशातील भारतीय दूतावासामध्ये प्राणप्रतिष्ठा लाईव्ह पाहता यावी यासाठी तयारी सुरू आहे। राम मंदिराच्या गाभाऱ्याच्या मुख्य द्वारावर सोन्याचं कोरीव काम असणार आहे। तसंच मंदिराच्या 161 फुटांच्या कळसालाही सोन्याचं आच्छादन असणार आहे। आषाढ महिना सुरू झाला असून वारकऱ्यांना आता एकादशीचे वेध लागलेत। एकादशीच्या निमित्तानं आता विविध पारंपरिक पूजा विधी सुरू झाल्यात। या पार्श्वभूमीवर पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीच्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी। पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर 7 जुलैपर्यंत 24 तास खुलं राहणार आहे। जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचा पदस्पर्श आणि मुखदर्शनाचा लाभ घेण्यासाठी देवाचे हे सर्वोपचार बंद करण्यात आले असून 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे। आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात। यातील जास्तीत जास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं ठेवण्याची परंपरा आहे। त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो। यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे। 7 जुलैपर्यंत VIP ऑनलाईन दर्शन बंद राहणार आहे। यात्रा काळात तासाला 2,500 ते 3,000 भाविकांचं दर्शन होत असल्यानं दिवसभरात लाखभर भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे। सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी आतुर वारकऱ्यांचा मेळा पंढरपूरच्या दिशेने निघालाय। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापुरात पोहोचला। यावेळी पालखी सोहळ्यात अनुपम्य सोहळा संपन्न झाला। इंदापूर तालुक्यातल्या बेलवडी इथं संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण पार पडलं। पालखीला अगोदर पोलीस, नंतर झेंडेकरी, त्यानंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी, त्यानंतर विणेकरी, यानंतर मानाच्या पालखीबरोबर असणाऱ्या अश्वानं रिंगणाच्या 3 फेऱ्या मारल्या। रिंगणामध्ये प्रथम वारकऱ्यांच्या पताका फडकल्या। पताकाधारी वारकरी आपलं रिंगण पूर्ण करत असताना डोईवरी तुळशी वृंदावन सावरत वैष्णव भगिनींनी उत्साहानं आपलं रिंगण पूर्ण केलं। मानाच्या अश्वानं वायू वेगानं प्रदक्षिणा पूर्ण केली आणि भाविकांनी हरिनामाचा एकच जयघोष करत अश्वाच्या टापाखालची धूळ कपाळी लावली। यानंतर मोहिते पाटलांच्या अश्वानं आपलं रिंगण पूर्ण करताच पुन्हा हरिनामाचा गजर झाला। हा नेत्रदीपक रिंगण सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी इंदापुरात गर्दी केली होती। या रिंगण सोहळ्यानंतर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम निमगाव केतकीमध्ये असणार आहे। तर या होत्या राज्यातल्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।